ते जे बटेंगे तो कटेंगे हा जो नारा आहे हा संगमनेरमध्ये खूप जास्त चालला. हिंदू आणि मुस्लिम यामध्ये असं झालं होतं, की मुस्लिम समाजातील जे काही समाजकंटक आहेत, त्यांना अभय बाळासाहेब थोरातांकडून मिळत होतं आणि असे वारंवार त्यांच्यावरती ते आरोप झाले आणि लोकांना त्यासाठी वेगळा ऑप्शन विखेंनी दिला, की जर तुम्हाला हे थांबवायचं असेल, तर मग मी सांगतोय तो पर्याय निवडा आणि म्हणून लोकांनी तुमचा पर्याय निवडला. म्हणजे हिंदू जे झालं ते हिंदू, हिंदू, हिंदू त्याचा परिणाम संगमनेरमध्ये झाला का? नाही, मी तर सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या आधीपासून एक हिंदुत्ववादी म्हणून काम करतोय संगमनेरमध्ये. हं, संगमनेरमध्ये महाराष्ट्रात कुठे एवढ्या मोठ्या प्रमाणात कत्तलखाने चालत नाही, कत्तलखाने संगमनेरमध्ये चालत आहे. हे हं, कोणाच्या आशीर्वादाने चालवत होते? आज का त्याला लगाम आलाय? हं, आज का थांबले? यापूर्वी काही एरियामध्ये पोलिसांवरती हमले झाले, त्यावेळेस सुद्धा हं, त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम कुणी केलं? संगमनेरमध्ये छेडछाडीचे प्रकरण आले. आता निवडणुकीच्या काळामध्ये निंबाळे चौफुलीवर सुद्धा एका भगिनीला छेडछाडीचा प्रयत्न आला, त्यावेळेस